ओमराजे निंबाळकरांची गोवर्धनवाडीमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू। कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतरच राजकीय भूमिका ठरवणार। ओमराजेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लागले लक्ष। कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ओमराजे आणि तानाजी सावंत यांची होणार भेट। सूत्रांची माहिती, एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर तानाजी सावंत हे धाराशिवमध्ये। सोमवारी मातोश्रीवर येतो, भेटून वैयक्तिक भूमिका मांडतो। ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरे यांना निरोप। मध्यरात्री ठाकरेंच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत ओमराजेंचं मातोश्रीवर येण्याचं आश्वासन, अशी सूत्रांची माहिती। फुटलेले खासदार तांत्रिकदृष्ट्या अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेचेच, तर त्यांना परत यायचंय, त्यांनी यावं। TV9 मराठीच्या मुलाखतीत संजय राऊतांचं हे वक्तव्य। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार, तर सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचं सावट आणि विषारी दारूकांडा यावरून विरोधक सरकारला घेरणार। पुण्यातल्या विविध भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी। हिंचवडी फेज 1 आणि मान परिसरातील रस्ते जलमय। नालेसफाईच्या दाव्यांवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस। तोडगा काढण्यासाठी संध्याकाळी कृती समितीची उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील राहणार उपस्थित। मंत्री गिरीश महाजन यांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट। महाराष्ट्र राज्य सायबर विभागाकडून अधिकृत प्रमाणपत्र जारी। फोटोमध्ये फेरफार आणि बदल केल्याचं तपासात स्पष्ट। नांदेडमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळेत बदल। उद्यापासून सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत शाळा भरणार। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे हे आदेश।